भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट होऊन 8 लोकांचा मृत्यू झाला। तर या स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवळच असलेल्या सावली गावातील घरांना भेगा पडल्याने सावली गावातील नागरिक दहशतीत आहेत। भंडारा जिल्ह्याच्या शहापूर गावातील आयुध निर्माण कंपनीत 24 जानेवारीच्या सकाळी 11 वाजता भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास 10 किलोमीटर अंतरावर याचा आवाज ऐकू आला। नागरिक सैरावैरा झाले। या स्फोटात 8 लोकांचा बळी गेला तर 5 लोक जखमी आहेत। या ठिकाणी आरडीएक्स असल्यामुळे भीषण स्फोट झाला होता। तर ज्या इमारतीखाली हा स्फोट झाला त्या ठिकाणी 2.5 टन आरडीएक्स ढिगाऱ्याखाली अडकला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। मात्र या स्फोटामुळे घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सावली गावाला याचा जब्बर फटका बसला। गावातील काही घरांना मोठमोठ्या भेगा पडल्या। त्यामुळे गावकरी दहशतीत असून गावाचा पुनर्वसन करावा या मागणीसाठी गेले अनेक वर्षापासून गावकरी शासनाला पत्रव्यवहार करत आहेत। काय झालं तुमच्या गावातील? तुमच्या घराला काय झालं? आमच्या घरावर तडाखा आला, वारवे आले, आमचा घर फलकला। आमच्या गावाचा पुनर्वसन झाल्या पाहिजे। आम्हाला रात्रभर झोप नाही लागत। ते दिवसाची वेळा होती तर काही नाही, पण रात्री आम्हाला झोप लागत नाही। आमच्या गावाला घरं हल्लेत, भीती फलकल्या। आमच्या गावाचा पुनर्वसन पाहिजे। कशामुळे भीती फलकल्या तुमच्या? तडाख्यानं बिल्डिंग उडली, तर बारूदच्या फॅक्टरीच्या तडाख्यानं बिल्डिंग उडली बारूदची, तर आमचे घरं हल्ले, भीती फलकल्या। आमचे भांडे जगत पडले, आमचे कवाडं निघाले। दिवसाची वेळ होती तर आम्हाला काही नाही। आमच्या गाव घर आमच्या जवळ आहे लागून, फॅक्टरीची दिवाल ना आमची दिवाल सारखी आहे। आमच्या गावाला लागून बारूदचे गोडाऊन आहेत, त्यानं आम्हाला भीती आहे। आम्हाला रात्र झोप नाही लागत। आमच्या गावावर वारवा आला तर आमच्या भीती फलकल्या। आमच्या गावाचा पुनर्वसन, सावली गावाचा पुनर्वसन झाल्या पाहिजे। काय झालं तुमच्या घराला? भेगा पडल्या काय नेमकं? कशामुळे म्हणजे सांगू का, मी वणीले जासाठी निघलो तर तो धडकन दिन्याने आवाज आला तर मी पडलो आणि म्हणलो येथे 2-4 लोक होते, तेही टेबलाच्या खालचं का झाला म्हणून धावण्यात आले। तर मी म्हणलो वांडर गिंडर असतील बा, तर पहा म्हणलो तो भोवताल फिरला तर काही वांडर नाही ना काही नाही। तर तो बोलणं होता फुटत, आमचा एका गणीनं झटका पोहायचला तो। तर आम्हाला या फॅक्टरीपासून बहुत धोका आहे। अजच नाही तर याच्या अगोदरही झाला तरी कानीमानी धरला नाही काही लोकांनं आणि काही नाही। कारण की आमचे मुलंही जातात शाळेमध्ये। माझा नातूसुद्धा गेला शाळेत तर तोही मागच पलटला। तसाही असून सण्याने आमच्या सावलीला धोका आहे। तर हा आमचा गाव पुनर्वसनमध्ये झाल्याच पाहिजे। पहिल्यांदा झाला? पहिले बहुत वेळा झाला, त्याचे अर्जपत्रही दिला पण त्या लोकांना दाबून ठेवला, काढण्यात नाही आले, काही नाही आले। तर आम्ही कोर्टपर्यंत येते जगावा, आज रात्री झाला तर आम्ही झोपूनच राहतील का भेटल आम्हाला? काहीच नाही ना आमच्या। कारण की आम्हाला पक्का आता डाट पडली, आता कालचा मुलगा गेला त्याच्यामुळे आणखी जास्त डाट पडली आम्हाला। का नाही तर झोप नाही लागत। 3 रोज झाले आमच्या डोळ्याला डोळा नाही आहे, पोटात अन्न नाही आहे आमच्या, मन नाही हो कोटी जावाचा। काय झालं होतं तुमच्या गावातील आता घरांना भेगा पडल्या? कशामुळे पडल्या? ह्या 2 दिवसापूर्वी जो भीषण स्फोट झाला फॅक्टरीमध्ये, त्या फॅक्टरीपासून आमच्या एकदम लगतमध्येच गाव आहे। ते रोडापासून एकदम त्या दिवाळीपासून जवळच गाव आहे आमच्या। आणि त्या स्फोटमुळे आमच्या गावाला जे स्लॅबचे घरं आहेत, मातीचे घरं आहेत, इथं पूर्ण भेगा उडालेल्या आहेत। आणि त्या भेगामुळे जे आमचे आई आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, यांना एकदम कवडीची रात्रभर झोप लागत नाही। आणि 2 दिवस झाले, 2 ते 3 दिवस झाले का एकदम आमचा म्हणजे जेवणा खावणाच बंद होऊन गेला। तुम्ही याआधी म्हणजे कधी निवेदन वगैरे दिलं नाही? हा सर, 20 ते 25 वर्षापासून आमची लढाई सुरू आहे फॅक्टरीसोबत, पण ते आमचे निवेदन देऊनही ते आपल्या फाईलमध्ये कचरापेटीमध्ये फेकतात। अजूनही कलेक्टर आणि जो मॅनेजर आहेत आपले GM अटलेस फॅक्टरीवाले, ते केंद्र सरकारकडे त्यांनी पाठपुरवठा केलेला नाही। काय मागणी आहे आता तुमची? आमच्या गावाच्या पुनर्वसन व्हावे हे आमची मागणी आहे। ज्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये जात होता त्यावेळेस आम्ही आपल्या डोळ्यासमोर जो फॅक्टरीमध्ये स्फोट झाला तो बघितला। ते चितळे आमच्या सायकलला लागून पडले। आम्ही एवढे घाबरला की काही मुली रडत होत्या, काही मुली चक्कर येऊन पडल्या, पण आम्ही सांभाळला त्यांना। आम्ही जात होता, आम्हाला एवढी भीती वाटली, बहुत भीती वाटली, तरी आम्ही काही घरी वापस नाही आला। आम्ही शाळेत गेला, शाळेत सरांना सांगितलं, काही मुली मागं होत्या आमच्या, तर सर वगैरे आले आणि ज्या मुली होत्या त्यांना घेऊन गेले। ते एवढे स्फोट मोठा झाला की ते चितळे आमच्या सायकलला लागले। मात्र प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। एके दिवशी मोठा स्फोट झाला तर संपूर्ण गावाचा नामशेष राहणार नाही, त्यासाठी गावाचा पुनर्वसन करावा अशी मागणी गावकऱ्यांनी आता जिल्हा प्रशासनाकडे केली आहे।